सकाळी नाश्त्यात चाय बांगडा घावण्याचो आनंद घेत आमच्या लाडक्या पप्पांसोबत मी निघालोय भांडूप गाडवण्यात मच्छी आणू. मच्छीक लागणारी बेडगी मिरची साई हिलच्या आमच्या पक्या मामाकडून म्हणजे प्रकाश स्टोर्स कडून विकत घेतलं. गावच्या गजाली सुरू होतेच तेवढ्यात आमच्या गावची अण्णांशी भेट झाली. दिवाळी झाली म्हणून मासे मरणाचे महाग झाले. घराकडे पाहुणे जेव घेणार होते म्हणून त्यांच्यासाठी चंपा मावशीकडून 200 रुपयाची 5 पापलेटा आणि ह्या बंटीकडून 550 रुपये भली मोठी सुरमई घेतलं. बंटी बोललो माका व्हिडिओ मध्ये घे नाहीतर 50 रुपये चढ लागतले. 750 मासे घेऊन घराकडचं रस्तो पकडलो आणि घरी जाताच आईन चांगले धुवून बिवून मस्तपैकी मिठाक लावून ठेवल्यान. मिरची वाटून झाल्या औषण ठणकावून सांगितल्यान पाहुणे येऊचे होत वेळावर जेवण होय असात आधी ऐसून बाहेर हो. मगे काय कट्टा नांद सुरून इलेल्या मामी सोबत गावचे गजली सुरू झाले. तेवढ्यातच पावसानं आपली हळूहळू सुरुवात केल्यान. लाडांचा फोन इलो गावड्यांनो भांडूप कोकण नगरला 29 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर कोकण महोत्सव भरतलो. त्याका सांगले जाऊया आणि आधी पहिली छत्री विकत आणूया. ही ढेकभर चपला बघून तुमका समजला पाहुण्यांचा कल्लोळ काय असतलो. जेवण तयार झाला. मामीन पोट भरून सुरमई फ्राय केल्यान तर तारक मेहता बघत सगळ्यांनी पोटभर जेवले. मग शेवटला हले डुले करत पोटभर मस्तपैकी सुरमई रगडलंय. काय मंडळी तुमका सुरमई आवडता की नाही मग कमेंट करून सांगत चला आणि व्हिडिओ आवडल्यास काय करूचा लाईक करून सर्वांका शेअर करत आपल्या पेजला फॉलो करा.